ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13वा. ओव्या 801 ते 825 श्लोक 0. नायट्या भेण न मोडीजे नागाची याण, तैसी पाळी उणखुण स्त्री येची जो, किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेचिया झालिया लागी प्रेम, आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी चोका. तू अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ, हे असो केवळ तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी, लाटांच्या येरझारी आंदोले जेवी. केवी प्रिय वस्तू पावे, आणि सुख सुखे जो उंचावे, तैसेची अप्रिया सवे तळवटू घे. ऐसे निजयाचे चित्ती वैषम्याची ओखती, पाहितो महामती आज्ञानगा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागे दया आरती, धनोद्देशे विरक्ती नटणे जो जेवी. नातरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसे, राहटे जारेसी जावया लागी. तैसा माते किरीटी बजती गा पाऊटी, करुणी जो दिठी विशो सुये. आणि भजन लिया सवे, तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आगवे टवाळ ये. पुणभट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी करी तया. तया गुरु मार्गात टेके, जयाचा सुरगवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरू वेगे. प्राणी जातेसी निष्ठुरू, प्राणी जातेसी निष्ठुरू, स्थावरी बहुभरू, तेवेचे नाही एक स्वरूप निर्वाहो जया. माझी मूर्ती निफजवी, ते घराचे कोणी बैसवी, आपण देवदेवी यात्रे जाय. नित्य आराधन माझे, काजी कुलदैवता भजे. पर्व विशेषे कीजे पूजान, माझे अधिष्ठान घरी, आणि ओवसे आनाचे करी. पितृकार्यावसरे पितरांचा होय, एकादशीच्या दिवशी जे तुला पारुमासी, ते तुलाचे नागासी पंचमीचा
दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये चावदसे म्हणे माये तुझाची हो दुर्गे नित्य निमित्तिके कर्मे सांडी मग ऐसे नवचंडी आदित्यावारी वाढी बहिरोवा पात्रे पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगवाजो ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी अवघेन गावद्वारी आहे व जैसी ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तू आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जोगाविटे तोही तोची जया जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक वानू आवडे लौकिक तोही तोची राम कृष्ण हरी।